नाशिक शहरचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये गोवंश जनावरांची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून सर्व पोलीस यांना आदेश दिलेले आहेत। तसेच गुंडाविरोधी पथकचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना नाशिक शहरात गोवंश जनावरांचे कत्तल, विक्री व वाहतूक होऊ नये म्हणून नोडल अधिकारी बनविले आहे। गुंडाविरोधी पथक यांनी आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5 वाजता हरिमंजिल बिल्डिंग शेजारी पत्र्याचे शेडमध्ये द्वारका नाशिक छापा टाकून कारवाई केली असता 6 जिवंत गोवंश जातींची जनावरे मिळून आली व अंदाजे 300 किलो गोवंश जातीचे मांस मिळून आले असा एकूण 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे वसीम किरण शहा, सादिक मोहम्मद कमल शेख यांना अटक करण्यात आली असून जागा मालक बुरहान शेख व गोवंश जातींची जनावरांची कत्तल करून विक्री करणारे आरोपी शब्बीर अन्सारी व मुकेश अन्सारी हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सदरचे आरोपी व मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आहे। गुंडाविरोधी पथकाने 6 गोवंश जातींच्या जनावरांचा जीव वाचविला असून त्यांना गोशाळा येथे सोडले आहे। सदरची कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे अशांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।